नमस्कार, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत. तर सकाळ झाली आणि सकाळची सर्व कामं उरकून झालेत. नळ नव्हते आले 2-3 दिवस, तर ते आत्ता आले सकाळी. तसं काही पाणी होता टाक्यांच्यामध्ये, दोन्ही टाक्या भरलेल्या होत्या, पण नळ नव्हते आले ना, त्यामुळे ते वाईट वाटत होतं. 2-3 दिवस नव्हते आले, तर आत्ता आले. सर्व पाणी टिल्लम टिल्ल भरून ठेवलं आहे आणि भाग्याच्या शाळेत जायचा टाईम झाला आहे. बाईंना फोन केला तिच्या अंगणवाडीच्या, तर त्या म्हणतात की आज मीटिंग आहे, शाळा फक्त खाऊ वाटण्यासाठी भरेल. तर हिला बोलली नको जाऊ, खाऊच वाटायचे ना फक्त, कारण बाई तर शिकवायला नाही येत. तर ती रडायलाच लागली. तिला खूप वाईट वाटलं. बोलते मला जायचे म्हणजे जायचेच, एवढी तिला आवड आहे शाळेत जायची. 10 वाजल्यापासून तयारी करून राहिली होती. 10:30 तिला जायचं असतं. मला बोलते चल कधी जायचं, कारण तिला 10:30 कसे वाजतात गाड्याला ते पण तिला सांगून ठेवलं नाही, त्यामुळे तिला समजतं. पण 10:30 वाजले ते, तर पण तिने काय माझं ऐकलं नाही. ती जाऊन आली अंगणवाडीतून, थोडा वेळ बसली ना आली. आत्ता काही त्या दिवशी वाल पेरले होते, त्याचा बिरडा मस्त आलाय. आत्ता मी तो काढणार आहे आणि मग त्याची दुपारी भाजी बनवणार. चला मग भेटू नंतर, बाय बाय. 2 तुत्तू भेटलेत मला, आंबट गोड. लुडो दूध पिले आत्ताच, तरी काय गोंगाट आहे काय माहिती. परत पाहिजे अजून काहीतरी. अजून भूक लागली तुला. दुधू पिलंय ना, दुधू पिला, थोडा आराम केला आणि लगेच आला तो. दुधू पाहिजे, दुधू पाहिजे. भूक लागली म्हणजे बाबूला. बस इथं बस. अच्छा बच्च. हा 4 दिवसांनी बिड्डा कसा उगवलाय पहा. मी त्याला जाल्याखाली झाकून ठेवलेला, कारण कोंबड्या बकऱ्यांची भीती असते ना खायची म्हणून, आणि त्यावर कपडा टाकून ठेवला होता. वालूवर पेरला की सरसर येतो. मस्त छोटी छोटी पानं असल्यावरच खुडायचा. जास्त मोठी झालं पानं का मग चव नाही लागत. दिसतंय थोडा पण बराच आहे. हलक्या हाताने आता त्याला मी काढून घेते. आणि पावसाच्या पाण्याने वाहून नको जायला बिरडा जेव्हा पेरला होता तेव्हा, त्यासाठी मी बाजूने विटा लावल्या होत्या, विटांचे तुकडे लावले होते. आणि भाग्य आली मला मदत करायला इथे. हे पहा एवढा बिरडा मिळाला. त्याला मी मस्त आता धुवून घेतले, पण साफ करायचे. हे त्याचे मुळ्या तोडायचेत. किती मस्त ना. तर त्याचे हे साफ करणार, मुळ्या काढणार आणि मग त्याची भाजी बनवणार. आमच्या तिकडे गावाकडे कसं कठण करतात ना, हे वाळ वगैरे, तर ते असा बिड्डा शेतामध्ये पहिला पाऊस मिळाला की भेटतो. मग आम्ही सर्वजण जायचो शोधायला. इकडे नाही कोण कठण करत, त्यामुळे मग मी असं अंगण्यामध्येच पेरला. जाम भारी लागतो. हे हरभरे भाग्याला अंगणवाडीमध्ये मिळाले, ते आणण्यासाठी गेली होती. दुपारी जेवायला बनवले खिचडी भात आणि मी बिरडा बनवला. आत्ता बनवला. मंडळी मस्त आमचं जेवण झालं आणि आम्ही आलो इकडे. आणि हा आमचा पंखा बघा किती आवाज येते. इकडे मिस्टर काम करतात ना, त्यांनी फॅन लावलाय. देखो इधर, आगे बोलते मुखडा इकडे करा. बाबा मला बोलतात का आज मस्त जेवण झालंय का, मस्त दाबून जेवलो, कारण त्यांच्या आवडीची खिचडी भात होता ना. आणि म्हणतात कसं झालं जेवण सांगा आता, तोंडाने सांगा ना मला कसं झालं. हां, मला बोलतात मस्त झालंय खिचडी भात आणि भाजी पण का. आणि मी मस्तच बनवते. तर बोलतात मी शिकवले, म्हणजे यांनी शिकवलं आहे का मला जेवण बनवायला. मला जेवण नव्हतं बनवता येत ना. लग्न करून आली ना, हे जेवण बनवायचे आणि मी अशी मस्त उभं राहायची. बरोबर का. काय बोलतील, कोणाला खरं तरी वाटेल का. तिला काय नाही असं बोलतात, काय नाही माझं, मला काय जेवण बनवायचं का. तुम्ही म्हणतात याई शिकवले जेवण बनवायला. याई काय, यांच्याकडून फक्त मी मान्य करते, यांच्याकडून मी खिचडी भात बनवायला शिकली, पण बाकी नाही. बाकी माझं मीच बनवते, कारण खिचडी भात
मला नव्हता येत, कारण मला खिचडी भातच आवडत नव्हता, त्याच्यामुळे मला माहित नव्हता तो कसा बनवायचा. यांना विचारलेलं मी जेव्हा बोलले होते खिचडी भात बनव तर, बरोबर का, आठवते का? तेव्हा यांनी मला सांगितलेलं खिचडी भात बनव कसं बनवायचा, बाकी नाही तुम्हाला क्रेडिट देऊ शकणार मी. यांना खिचडी भात आवडतो म्हणून शिकून घेतलेला का तुम्ही खिचडी भात कसा बनवायचा. पण बोलले हा मस्त झालं जेवण, आणि मी बनवते पण मस्त. ते कसं आहे सांगू का, बनवते का मस्त, बोला आता काय मी बोलल्यावर. ते कसं आहे माहिती आहे का, जेवण बनवताना ना आपल्या मनात जे विचार असतात ना ते जेवणात असं उतरतात. आपल्या मनामध्ये चांगले विचार असले ना की जेवण पण एकदम छान रुचकर बनतं. त्यामुळे जेवण बनवताना असं मनामध्ये चांगले चांगले विचार ठेवायचे, म्हणजे ते चांगले विचार आपल्या जेवणात उतरतील आणि आपलं जेवण एकदम छान होणार. मी तेच करते, जेवण बनवताना वाईट विचार नाही करायचा कुठे, असं मस्त एकदम आनंदी राहायचं, हॅप्पी राहायचं जेवण बनवताना. मग जेवण कसं एकदम भारी. त्यांचं जेवण झालं आणि ते लगेच इकडे आले. थोडंच झालंय आज कामवरचं, उद्या होईल वाटतं ना. हा, काम करताना फॅन पण पाहिजे, एवढा मोठा फॅन आणलाय, आवाज किती येतोय त्याचा. आणि खाली पसारा पाहू शकता तुम्ही, तो काही आम्ही उचलला नाही, हे झाल्यावरच उचलू, कारण ते पूर्ण विटांचं लाल लाल झालंय. आत्ताच मगाशी पाऊस पडून गेला आणि 8 वाजलेत ना, कसं एक बाजूला उजेड झालंय भाग्यामुळे, बोलते कसं पांढरं पांढरं झालंय बघ. इकडे मी बिरडा साफ करायला घेतलाय आणि हा एवढा माझा साफ करून झालाय. आता त्यामध्ये बटाटा टाकणार आणि सर्व बिरडा मस्तपैकी बारीक चिरून घेणार. जास्त होता ना त्यामुळे दुपारी पण थोडा बनवला. आणि हे सर्व साहित्य घेतले बिरडा बनवायला. बिरडा आणि भाकरी एक नंबर, भाकरी बरोबर तर बिरडा जाम भारी लागतो. या मंडळी जेवायला. तुम्हाला आवडतो की नाही हा बिरडा? ए लुडो इकडे बघ, जेवला का तू? माझा लुडो जेवला. किती ती साफसफाई करतोय लुडो, इकडे बघ. ए लुडो, आता आमच्या लुडो झोपणार बघा. अंघोळी करतोय लुडो, तू अंघोळी करतोय. ए ये इकडे, बच बच खाली बच. ए जिबल्या चाटतोय. चला मंडळी, तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट लुडो.